टिटवाळा इथं गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने शिर्डीकडे पायी निघालेल्या साई आश्रय सेवा मंडळ माडाकोळीपाडा पालखी सोहळ्यातील साई भक्तांना चारचाकी वाहनाने सिन्नर नजीक धडक दिल्याने झालेल्या अपघातात टिटवाळ्यातील 3 साई भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 13 रोजी टिटवाळ्यातून शिर्डीकडे पायी जाण्यासाठी साई आश्रय सेवा मंडळाच्या पालखीने प्रस्थान केले। मंगळवार दिनांक 16 रोजी रात्री 8च्या सुमारास सिन्नर येथील SMBT रुग्णालयाच्या नजीकच्या रस्त्यावरून पालखी जात असता पायी चालणाऱ्या साई भक्तांना चारचाकी गाडीने धडक दिल्याने ह्या अपघातात साई भक्त भावेश राम पाटील, रवींद्र सुरेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर साईराज भोईरचा सलमान हे साई भक्त गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारार्थ रुग्णालयात नेले, परंतु बुधवार दिनांक 17 रोजी साईराज भोईर यांना देखील मृत्यूने कंटाळले। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गाडी चालकाचा तपास करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। रवींद्र व भावेश हे चुलत भाऊ आहेत। रवींद्र याचं लग्न झालं असून त्याला पत्नी व 2 लहान मुले आहेत। रिक्षा चालवून रवींद्र आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता।